नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलमध्ये। आज आपण पडवळाची भाजी बघणार आहोत। पण ही जी भाजी आहे ही डाळ घालून केलेली भाजी आहे। पडवळ हा आरोग्यासाठी अतिशय चांगला आणि उत्तम असा मार्ग आहे। यासाठी आपण आहारामध्ये पडवळाचा समावेश केला पाहिजे आणि त्यामुळे आपल्या शरीरातील लोह आणि कॅल्शियम हे वाढते। छोटे छोटे इथे मी तुकडे करून घेतलेले आहेत पडवळाचे। त्यानंतर हरभऱ्याची डाळ मी भिजत घातलेली होती। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथं मी थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये मोहरी घातलेली आहे। मोहरी छान तडतडू द्यायची, फोडणी छान बसून द्यायची, म्हणजे भाजीला चव ही छान येते। ही भाजी करत असताना पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही। त्याचबरोबर यामध्ये मी 2 कांदे चिरून घेतलेले आहेत। ते कांदे या ठिकाणी घालून छान असे परतून घेऊया। कांदा परतवत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती लो करायची, म्हणजे मग या ठिकाणी आपला कांदा हा छान परतला जातो आणि त्याची चव ही चांगली येते। त्यानंतर यामध्ये भिजवलेली हरभऱ्याची डाळ म्हणजे चणा डाळ इथं मी घातलेली आहे। ही अर्धा तास आधी मी भिजत ठेवलेली होती। ती आता मी इथं घालून घेते आणि घालताना याच्यामध्ये थोडंसं किंचितसं मीठ, म्हणजे फक्त ती चणा डाळ शिजण्यापुरतं आपण मीठ घालणार आहोत आणि त्या मिठाबरोबरच कांदा पण छान परतवला जातो आणि चव छान येते भाजीला। म्हणून मी अगदी थोडंसं या डाळीला आणि कांद्याला जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढंच मीठ इथं मी घातलेलं आहे। इथं घालून झाल्यानंतर त्याच्यावरती एक प्लेट मी झाकून ठेवते आणि चणा डाळ छान शिजवून घेते। आणि आता तुम्ही पाहू शकता थोडंसं कांदा थोडासा जास्त लाल झालेला आहे, पण काही प्रॉब्लेम नाही आहे, मला चालेल असं। पण तुम्ही लक्षात ठेवा, थोडं लवकर प्लेट ओपन करा, अगदी 2 सेकंद। आणि त्यामध्ये मी थोडीशी हळद घातलेली आहे। हळद घालून झाल्यानंतर चिरलेला पडवळ मी इथे घालून घेत आहे। इथं मी 1/2 किलो पडवळ घातलेला आहे। 1/2 किलो पडवळासाठी मी 4 मोठे चमचे पोह्याचे जेवढे चमचे असतात तेवढी चमचे चणा डाळ मी इथं भिजत घातलेली होती। पडवळ घालून झाल्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत। मीठ अगदी बेताने घाला, कारण आपण आधी पण मीठ घातलेलं होतं, त्याच्यामुळे इथं मीठ घालत असताना थोडं बेतानं घालायचं, परत झाकून ठेवायचं। तर मीठ घातल्यामुळं या भाजीला पाणी सुटतं आणि पाणी सुटल्यामुळं भाजी शिजण्यास मदत होते। आता परत एकदा मी फिरवून घेते, भाजी परतवून घेते। पडवळाची भाजी ही आठवड्यातून एकदा तरी खावीच, त्याचे आपल्या आरोग्यासाठी चांगले फायदे असतात। आता यामध्ये मी थोडासा किचन किंग मसाला घातलेला आहे। तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल असेल तो घाला तुम्ही। अगदी पावभाजीचा मसाला जरी घातला तरीसुद्धा चव छान होते। त्याचबरोबर काश्मीरी लाल मिर्च घातलेली आहे, म्हणजे भाजीला रंग छान येतो। आणि नंतर ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर, म्हणजे कोथिंबीरीची चव ही त्या भाजीमध्ये उतरते। अगदी थोडीशी मी कोथिंबीर घातलेली आहे। ॲक्च्युली भाजी शिजताना कोथिंबीर घालायची नाही, नाहीतर भाजी काळी पडते, परंतु मी इथे थोडीशी, अगदी मला त्या कोथिंबीरीची चव भाजीमध्ये पाहिजे होती, म्हणजे अगदी 1 काडी असते ना तेवढी काडी मी चिरून या ठिकाणी वापरलेली आहे। आता भाजी छान परतवून घ्यायची आहे। मस्त छान असा सुगंध असा सगळ्या घरभर पसरलेला आहे पडवळाच्या भाजीचा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।